संघाचं पहिलं व वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय तो मंदार. पंचांच्या उजव्या हाताच्या साईडून गोलंदाज करतोय. गोलंदाजचा मंदार यांचा पहिला चेंडू, सुंदर असा निर्धाव असा चेंडू. दुसरा चेंडू घेऊन येतोय तो गोलंदाज मंदार. पुन्हा एकदा निर्धाव असा चेंडू. संघाचं खातही खोलता आलेलं नाहीये. निर्धाव चेंडू. मंदारची सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते ती या खारेगावच्या मैदानामध्ये. अतिशय खराब अशी गोलंदाजी, वाईट चेंडू डिक्लेअर पंचांकडून. याचबरोबर संघाचं खातं खोललेलं आहे ते 1 धावेवर. चांगलं टार्गेट समोरच्या संघाला द्यावं लागेल. चांगलं टार्गेट समोरच्या संघाला द्यावं लागेल. बॉल चेंज करून देण्यात यावा. बॉल काउंट केला जाईल का? 3 चेंडू आणि संघाची धावसंख्या आहे ती 1. धावफलक काय पुढे जात नाहीये. चिंतामणी कल्याण यांची संघाची धावसंख्या आहे ती 1 धाव. प्रवीण फलंदाजी करतोय. गोलंदाज मंदार यांचा पुढील चेंडू. आतापर्यंत 3 चेंडू अतिशय सुंदर असे खेळवलेले आहेत ते फलंदाज यांना. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते ती रॅम्बो वडाळा मंदार यांच्याकडून. मंदार यांचा पुढील चेंडू. सामना करतोय प्रवीण आणि पुन्हा एकदा खेळून काढलाय आणि स्वतःची पहिली धावसंख्या घेतली ती प्रवीण यांनी आणि संघाची धावसंख्या झालेली आहे ती 2 धावा. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू मंदार यांचा. मंदार यांनी आतापर्यंत सुंदर अशी गोलंदाजी करून फलंदाजांना बांधून ठेवलेला आहे. मंदार यांचा शेवटचा चेंडू फलंदाजांनी खेळून काढलाय आणि 1 धाव घेतली ती फलंदाज. चिंटू यांनी. संघाची धावसंख्या झाली ती 3 धावा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर चिंतामणी कल्याण यांच्या संघाच्या धावा झाल्या ते 3 धावा आणि या सामन्यात टिकून राहायचं असेल तर राहिलेल्या ओव्हरमध्ये जास्तीत जास्त धावांचं टार्गेट हे रॅम्बो वडाळा या संघाला द्यावं लागेल. संघाचं दुसरं
वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आले ते गोलंदाज आशिष केनी. या कळवा नगरीमध्ये नावाजलेले संघ ह्या मॅच खेळत आहेत. गोलंदाजा पहिला चेंडू सामना करतोय तो आशिषनी वाईट चेंडू टाकलेला आहे. याचबरोबर संघाच्या धावसंख्येत वाढ झालेली आहे. संघाची धावसंख्या झाली ती 4 धावा. पुढील चेंडू सुंदर असा चेंडू फलंदाजाला तो खेळता आला नाही पण तो 4 धावा मिळालेल्या त्या फलंदाजाला आणि संघाची धावसंख्या झाली आहे ती 8 धावा. आशिषांचा पुढील चेंडू सुंदर अशी गोलंदाजी निर्धाव असा चेंडू. पुढील चेंडू आशिषांचा सुंदर असा खेळलेला आहे पण क्षेत्ररक्षकांनी तो अडवलेला आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न पण 1 धावावर समाधान मानावं लागलं ते फलंदाज यांना. याचबरोबर संघाची धावसंख्या झाली ती 9 धावा. आशिषांचा पुढील चेंडू प्रवीण यांना सुंदर असा खेळून काढलाय. सुंदर असं क्षेत्ररक्षण सुद्धा आणि 3 धावा वाचवल्या त्या क्षेत्ररक्षक यांनी. याचबरोबर संघाची धावसंख्या झाली ती 10 धावा. 4 बॉल झालेले आहेत आतापर्यंत. पुढील चेंडू आणि 1 धाव घेतली ती 11 धावा झालेल्या आहेत आणि शेवटचा चेंडू शिल्लक आहे तो दुसऱ्या षटकातील. पुढील चेंडू आशिष यांचा प्रवीण यांना. प्रवीण निर्धाव असा चेंडू आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या ती 11 धावा. हिंदुस्थान माताडी कामगार चषक 2025 हिंदुस्थान मातडी कामगार चषक 2025 प्रथम पारितोषिक आहे ते 50,000. द्वितीय पारितोषिक आहे ते 30,000 रुपये रोख रक्कम व चषक. या चषक आणि रोख रक्कम साठी प्रत्येक संघ प्रयत्न करत आहे हा चषक आपल्या नावावर करण्यासाठी. आणि याचबरोबर संघाचं तिसरं सागर मटकर हे संघाचं तिसरं षटक घेऊन आलेले आहेत. पंचांच्या डाव्या बाजूने ते गोलंदाजी करतील. सागर यांचा पुढील चेंडू सामना करतोय तो चिंटू आणि चिंटू हे बाद झालेले आहेत. पंचांनी हात वरती केलेला आणि त्यांना बाद दिलेला आहे. याचबरोबर पहिला सफलता सागर यांना आणि संघाची धावसंख्या आहे ती 11 धावांवर स्थिर. 1 विकेट 11 धावा. पुढील फलंदाज प्रिन्स
मैदानात आलेला आहे. डावखुरा फलंदाज आहे तो. पाहूया आपल्या संघासाठी काय कामगिरी करतो तो. सागर यांचा पुढील चेंडू प्रिन्स यांना, आणि प्रिन्स यांनी खेळून काढला आणि सुंदर असा चौकार बॅटीतून निघालाय आणि संघाची धावसंख्या झाली ती 15 धावा. हिंदुस्थान माताडी कामगार चषक 2025 सर्व मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत. सागर यांचा पुढील चेंडू त्यांनी गोलंदाजीसाठी पंचांच्या उजव्या हाताचा वापर करत आहेत आणि सुंदर असा पुन्हा एकदा खेळून काढलाय तो फलंदाज. एक धाव घेता आली आहे ती त्यांना आणि याचबरोबर संघाची धावसंख्या झाली ती 16 धावा आणि हा नो बॉल पंचांनी घोषित केलेला आहे. याचबरोबर एक अतिरिक्त धाव ही या संघाला मिळालेली आहे. पंचांची वाद कोणी घालू नये, पंचांचा निर्णय हा अंतिम राहील. पंच जो निर्णय घेतील तो संघाला मान्य करावा लागेल. पंचांशी कोणी वाद घालू नये. हिंदुस्थान माताडी कामगार चषक 2025 या फायनल मध्ये जिंकणारा संघ नो कॅन्सल आहे. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी याची नोंद घ्यायची आहे. कॅप कॉल नाही आहे. या दोन्ही संघांनी त्याची नोंद घ्यायची आहे. सागर यांचा तिसरा चेंडू आणि धावसंख्या झाली आहे ती संघाची 16 धावा. फलंदाज प्रवीण आतापर्यंत वैयक्तिक लेग बायच्या रूपात एक धाव. संघाची धावसंख्या झाली ती 17 धावा. सुंदर असा खेळून काढलाय आणि चौका. गच्चाळ असं क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षकाला तो बॉल कलेक्ट करता आला नाही. त्याचबरोबर 4 धावा मिळालेल्या त्या फलंदाज आणि संघाला आणि संघाच्या धावसंख्येत वाढ झालेली आहे. ती संघाची धावसंख्या झाली आहे ती 21 धावा. डिसिजन पेंडिंग. हातातून मागे गेला. चेक करा ना एकदा. कसं तो वाटताना असं वाटतं की हातातून गेला. डिसिजन पेंडिंग आहे. चिंतामणी कल्याण या संघाची फलंदाजी चालू आहे आणि रेम्बो वडाळा हे क्षेत्ररक्षण करतायत. हिंदुस्थान माताडी कामगार चषक 2025 अतिशय उत्कृष्ट असं 50,000चं रोख रकमेचं प्राईज. प्रथम प्राईज हे 50,000. द्वितीय प्राईज आहे ते 30,000 रुपये रोख रक्कम व आकर्षक चषक. आणि पंचांनी आपला निर्णय द्यायचा आहे. 5 धावांची भर झालेली आहे ती चिंतामणी कल्याण या संघाला. संघाची धावसंख्या झाली ती 22 धावा. 4+1 अतिरिक्त एक धाव
आणि संघासाठी 5 धावा मिळालेल्या आहेत आणि 22 धावा झालेल्या आहेत त्या संघाच्या. 1 टू गो. सागर यांचा षटकातील शेवटचा चेंडू आणि विकेट पडलेली आहे ती प्रवीण याच्या रूपामध्ये आणि 2 गडी बाद. 22 धावा या चिंतामणी कल्याण या संघाच्या झालेल्या आहेत. दोन गडी गमावल्यानंतर चिंतामणी कल्याण या संघाची धावसंख्या झाली आहे ती 22 धावा. प्रवीण यांची जागा भरून काढण्यासाठी आली आहे ते धीरज. प्रिन्स आपल्या संघासाठी सुंदर अशी फलंदाजी करत आहे आणि त्याला साथ देण्यासाठी जो मैदानात आलेला आहे तो धीरज आणि बॉलरचं नाव आहे कोयत्या, रोहित उर्फ कोयत्या. प्रिन्स अतिशय सुंदर अशी फलंदाजी करतायत आणि सुंदर असा चौकार पुन्हा एकदा त्यांच्या बॅटीमधून पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या झाली आहे ती 26 धावा. रोहित यांचा दुसरा चेंडू प्रिन्स यांनी पुन्हा एकदा काढला आणि झेल सुटलेला आहे तो विकेट किपर यांच्या हातातून. प्रिन्स यांना जीवदान भेटलेलं आहे आणि त्याचबरोबर संघाची धावसंख्या झाली आहे ती 27 धावा. रोहित यांचा संघातील चौथा षटकातील तिसरा चेंडू रोहित यांचा. एक धाव घेतलेली आहे. याच एक धावेबरोबर संघाची धावसंख्या झाली ती 28 धावा. रोहित यांचा पुढील चेंडू झेलबाद झालेले आहेत ते प्रिन्स. सुंदर अशी फलंदाजी आपल्या संघासाठी करून बाद झाले ते प्रिन्स. चिंतामणी कल्याण या संघाच्या आतापर्यंतच्या धावफलकावरती धावा लागलेल्या आहेत त्या 28 धावा. प्रिन्स यांची जागा भरून काढण्यासाठी आलेले फलंदाज यश. पाहूया आपल्या संघाच्यासाठी ते काय योगदान देतात ते. आणि शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत चौथ्या षटकातील. आतापर्यंत सुंदर अशी गोलंदाजी ही म्हणता येईल वडाळा संघाकडून झालेली आहे. रोहित यांचा 5वा चेंडू सामना करतोय तो यश आणि यशाने खेळून काढलेला आहे. एक धाव घेतलेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पण फलंदाज यांना एकच धाववर समाधान मानावं लागेल आणि याचबरोबर संघाची धावसंख्या झाली ती 30 धावा 29 धावा. शेवटचा चेंडू रोहित यांचा धीरज यांना. पंचांनी वाईट घोषित केलेला आहे बॉल. याचबरोबर अतिरिक्त धावेबरोबर संघाची धावसंख्या झाली ती 30 धावा. रोहित यांचा शेवटचा चेंडू आणि गडी बाद घेण्यात यश मिळाले ते रोहित यांना. याचबरोबर संघाची धावसंख्या ती 30 धावा.
जिंकण्यासाठी 31 धावांचं आव्हान आहे आणि सामना हा कंपल्सरी चेस असेल. चेक. धन्यवाद. वेलकम बॅक असं सर्वांचं पुन्हा एकदा. हिंदुस्थान माथाडी कामगार चषक 2025 आपण पाहतो. एक महत्त्वाचा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. एका बाजूला आई स्वराज्य गावदेवी कल्याण विरुद्ध RM रेनबो वडाळा असे दोन तगडे संघ आपण पाहतोय. फक्त 31 धावांचा पाठलाग करताना आपल्याला RM रेनबो वडाळा संघ आता मात्र मैदानाच्या आतमध्ये दिसणार आहे. वडाळा संघाचा विचार केला नुकताच माहीमचा महाराजा चषक ही स्पर्धा अक्षरशः या संघाने गाजवली आहे आणि विजेता पद अर्थातच त्याने पटकावलं. परंतु आता मात्र आपण पाहिलं तर पुन्हा एकदा दाखल झाला मैदानाच्या आतमध्ये आणि पहिल्याच सामन्यामध्ये चांगला खेळ त्यांनी पहिल्या इनिंगमध्ये दाखवला. परंतु आता फलंदाजी सुद्धा चांगली करावी लागणार आहे. आणि समोर आई स्वराज्य गावदेवी संघ आपण पाहतोय. थोडंसं अडचणीच्या आडोशामध्ये तर संघ आहे. इथून मात्र चांगली गोलंदाजी करावी लागणार आहे जर आपल्याला अर्थातच हिंदुस्थान माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना आयोजित नियोजित हिंदुस्थान माथाडी कामगार चषक 2025 मध्ये टिकून राहायचं असेल. एक दैदिप्यमान आयोजन नियोजन आतापर्यंत आपण पाहतोय. कळवा नगरीमध्ये अर्थातच या संस्थेच्या माध्यमातून या संघटनेच्या माध्यमातून पहिल्यांदा हे प्रयत्न केले जात आहेत. अंडर क्रिकेटचं सर्कलचं एक भडा मोठं क्रीडांगण आपण पाहतोय आणि त्या क्रीडांगणावरती स्पर्धा पहिल्या पर्वामध्ये परंतु काय देखणं आयोजन नियोजन राहिले आणि त्याच्यामध्ये महत्त्वाचा आणि मोलाचा वाटा आहे. स्पर्धेचे प्रणेते सन्माननीय आदरणीय मंगेशजी पाटोळे सर असतील, मुबारकजी शेख सर असतील किंवा राज सर असतील आणि अनेक मोठा जो कार्यकर्ता वर्ग आहे सर्वांच्या विद्यमानाने एक मोठी स्पर्धा आपण पाहतोय. आजचा शेवटचा अंतिम दिवस स्टेशन वाईज मधला महत्त्वाचा लॉट सुरू आहे. आपल्याला दिसतोय अर्थात एक चांगली जोडी RM रेनबो वडाळ्या संघाकडून वारंवार आपण पाहतो. एकती धावा डिफेंड करायचे आहेत. गोलंदाजी मार्कवरती आपण धीरजला पाहतोय. इथे मात्र फ्लिक ऑफ रिसचा वापर करायचा होता परंतु चेंडू जातोय स्वीपर कव्हरला. 2 धावा परिपूर्ण होतील का ते? यस, कारण दोन्ही खेळाडू एकमेकांच्या सोबत खूप जास्त क्रिकेट खेळतात आणि याच नंबरवरती शक्यतो आपण त्यांना पाहतो. म्हणून एक चांगलं कॉम्बिनेशन कम्युनिकेशन परमिटेशन त्यांच्या माध्यमातून पाहायला भेटतं. इथे मात्र पॅडल स्वीपचा वापर झालाय स्विच हिट्सच्या माध्यमातून. इथे मात्र पुन्हा एकदा आपण पाहिला रिसचा वापर झालाय. सागर
च्या माध्यमातून अजून एक चौकार येतोय आणि 4 धाब्याने धावफलक जाऊन पोहोचणार आहे 7 या आकड्यावरती. 3 चेंडू फेकून झालेत, 31चा पाठलाग करायचा आहे. ऑलरेडी 7 धावा धावफलकावरती आहेत. खोलव्या डब्याचा चेंडू, चिटू थोडस चुकी करतोय. इथे मात्र डॉट आहे. शेवटचा चेंडू आहे, धावफलक अजूनही स्थिरावलंय 8 या आकड्यावर. बॅकफूट वरती पंच केलाय, चेंडू निघून जातोय. दान 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 येतोय हा हिंदुस्थान माथाडी कामगार असा दमदार असरदार चौकार. 4 धावा. 4 धाब्याने आपण पाहिलं धावफलक. सूरज उपाध्यायला सुद्धा आपण बघतोय, थोडंसं लेट आलाय परंतु वेलकम असेल सूरज आपलं. आणि ऑलरेडी त्याच्या हातामध्ये ट्रॉफीज आपण पाहतोय, म्हणजे कुठेतरी कोणतीतरी स्पर्धा तो गाजवून इथे आत मात्र दाखल झालाय. कणकवलीवरून अर्थातच आलाय, स्ट्रेट मात्र अर्थातच विचार केला. कणकवलीवरून सरळ आपण पाहिलं कळवा नगरीमध्ये दाखल झालाय. त्याने बाहेर काढलं रे पाटोळे साहेबांनी. इथे मात्र पाहिलं आपण आउटसाइड एज सिंगल तिथे परिपूर्ण होतीये. अक्षयला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर. अजून एक सिंगल आहे. सिंगल आपण पाहिलं वारंवार धावा येत आहेत आणि धावफलक जाऊन पोहोचतोय 14 या आकड्यावरती. 4 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. इथे मात्र सिंगल परिपूर्ण होतीये. बॅक टू बॅक तिन्ही चेंडूवरती जर आपण पाहिलं मागच्या 3 सिंगल आपल्याला पाहायला भेटल्यात, कारण पहिल्या षटकामध्ये धावा आल्यात. इथे हा सुद्धा फटका चांगला आहे, मनगडाचा वापर झालाय. बॅक टू बॅक 4 चेंडूचा जर आपण विचार केला तर धावा आल्यात. येणारे 2 चेंडू तरी शिल्लक आहे. 16 धावा धावफलकावरती आहेत. फुलाले यांचा चेंडू त्याला ड्राईव्ह केला, क्षेत्ररक्षक तिथे स्वतः कर्णधार येतोय. थँक्यू डीजे. शेवटचा चेंडू अजूनही बाकी आहे. धावफलक 17 या आकड्यावरती आहे. या षटकातील शेवटचा चेंडू आहे. स्विच हिट, क्षेत्ररक्षक तिथे आहे. अजून एक सिंगल आणि सिंगलने मात्र धावफलक जाऊन पोहोचणार आहे 18 या आकड्यावर. बारामध्ये 13ची गरज आहे. येणाऱ्या 12 चेंडूमध्ये आता मात्र 13 धाव्यांची गरज आहे.
गोलंदाजी मार्क वरती आपण कृष्णाला पाहतोय. बारामध्ये 13ची गरज आहे. कृष्णा गोलंदाजी मार्कवर आणि समोर आशिष किणीला आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरतीच कुठेतरी आपण पाहिलं जोरात मारण्याचा प्रयत्न होता, ऑनसाईडला संपर्क झाला नाही. लेग बाईसच्या माध्यमातून एक धाव येते. इथे मात्र डॉट चेंडू आहे आणि अशाच पद्धतीने डॉट चेंडू आणि वारंवार अंतरावरती विकेट आपल्याला घ्यावे लागतील. इथे मात्र अजून एक डॉट चेंडू आहे. कहाणी में ट्विस्ट. सागरला अजून एक डॉट चेंडू फेस करावा लागतोय. नऊ मध्ये 12ची गरज आहे. कंपल्सरी चेसचा फॉर्मॅट आहे. इथे मात्र वाईट चेंडू आहे. एक्स्ट्राच्या रूपामध्ये जर आपण धावा खर्च केला तर आपल्यासाठी समीकरण अजून कठीण होणार आहे. आपल्याला धावा खर्च अर्थातच एक्स्ट्राच्या रूपामध्ये करायच्या नाहीयेत. सरळ बॅटीने खेळलेला फटका, अजून एक सिंगल तिथे परिपूर्ण होतीये. एका धाव्याने धावफलक 21 या आकड्यावरती आहे. चेंडू आतापर्यंत जर विचार केला फेकून झालेत. 4 चेंडू फेकून झालेत. 3 धावा त्याने मात्र खर्च केलेत. इथे मात्र फटका चांगला आहे. आशिष किणे ब्रँडेड स्टाईल मध्ये येतोय हा खणखणाती घणाघाती प्रहार आणि मच निडेड चौकार. 4 धावेने धावफलक 25 या आकड्यावरती आहे. सात मध्ये 6ची गरज आहे. पुन्हा एकदा मनगडाचा वापर झालाय. सिंगल तिथे परिपूर्ण होतीये. आता येणाऱ्या 6 चेंडूमध्ये 5ची गरज आहे. प्रणव मुकेश रॉयल चेंबूर कर्णधार आपण रेडी राहायचे. लगेचच टॉससाठी आपल्याला रिपोर्ट करावा लागणार आहे मुख्य मंचावरती. हा सामना संपल्यानंतर जो विजयी संघ असेल त्याच्यासोबत आपली अर्थातच मॅच असणार आहे. तर रेडी राहायचे अजित अँड टीम. कंपल्सरी चेस जेव्हा जेव्हा आपण अर्थातच कळवा नगरीमध्ये येणार आहे तेव्हा तेव्हा ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी आहे.
इथे मात्र अगदी हलक्या हाताने सिंगल परिपूर्ण केले आणि तिथे पहा प्रेझेन्स ऑफ माइंड. जसं दोघांना माहिती पडलं की कुठेतरी मात्र क्षेत्ररक्षक थोडासा फंबल झालाय, ते अर्थातच फंबलचा फायदा त्यांनी लगेचच मैदानाच्या आतमध्ये उचललाय. म्हणजे अगदी शेवटपर्यंत सामना न्यायचा नाहीये, पहिले सामना संपवायचा आणि खूप महत्त्वाचं आहे, कारण शेवटच्या चेंडूपर्यंत प्रेशर कोणत्या बाजूने डायव्हर्ट होईल सांगता येत नाही. इथे मात्र डॉट चेंडू आहे. 4 मध्ये 3 ची गरज आहे. तीन मध्ये 3 ची गरज. कंपल्सरी चेसचं फॉर्मॅट आहे. आशिष दोन मध्ये 2 ची गरज आहे. मॅच अजूनही बॅलन्सिंग आहे. शेवटच्या सामन्यापर्यंत मॅच जाईल का, कारण अजूनपर्यंत हिंदुस्थान माथेडी कामगार चषक आपण पाहतोय. सामने मात्र आपण फसताना पाहिले आहेत अनेक सामने अजूनपर्यंत. कालच्या दिवसामध्ये सुद्धा महिलांचे 2 ते 3 सामने आपण अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत जाताना पाहिले. त्यानंतर इंटरच्या लॉटमध्ये तर असं दुसरा सामनाच वाटत होतं की मात्र कोणत्या बाजूने जाईल, आणि आता मात्र महत्त्वाचा सामना सुद्धा फसला. अजूनपर्यंत 2 मध्ये 2 ची गरज आहे. इथे मात्र विकेट कीपर करतोय चुकी, आणि चुकीला माफी नाहीये. स्वतः चिटूला आपण तिथे पाहतोय. कर्णधार प्रेशर 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 आणि प्रेशर अशी गोष्ट आहे जी मात्र आपल्याकडे किती जास्त अनुभव याला फारसं महत्त्व नसतं. आता मात्र 1 मध्ये 1 ची गरज. कंपल्सरी चेसचा फॉर्मॅट. गोलंदाज आणि फलंदाज दोघांकडे संधी आहे. दोघांना एकमेकांना सांगावं लागणार आहे, स्वतःला सांगावं लागणार आहे. हौसलों के तरकश में कोशिशों का तीर जिंदा रख, हार जाए जाए जिंदगी में सब कुछ तू, लेकिन जीतने की उम्मीद जिंदा रख. आणि आता मात्र अर्थातच दोघांकडे आशा आकांक्षा प्रफुल्लित आहेत, कारण 1 मध्ये 1 ची गरज. डॉट बॉल आला तर कुठेतरी मात्र आई स्वराज्य गावदेवी संघ सामना जिंकू शकतो, तर दुसऱ्या बाजूला सिंगल आला तर RM रेनबो वडाळा पूर्णपणे मॅच जिंकताना आपल्याला दिसणार आहे. आणि हेच वैशिष्ट्य आहे. थोडंसं टीम अड्डाला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. चर्चा विनिमय चर्चा सत्र सुरू आहे. 1 मध्ये 1 ची गरज. गोलंदाजी मार्कवरती साईपा, तर दुसऱ्या बाजूला मिस्टर आशिष किणी, ज्याच्या नावावरती अनेक मोठ्या मोठ्या स्पर्धा गाजवण्याचा विक्रम तर आहे, परंतु आता स्वतःला पुन्हा एकदा सिद्ध करावं लागणार. आणि क्रिकेट मात्र वारंवार तुमची परीक्षा मैदानाच्या आतमध्ये मैदानाच्या बाहेर मेंटली फिजिकली घेत असतं. आता मात्र 1 बॉल 1 ची मॅच अशी आहे की किती खेळाडू आहेत त्यांना 1 बॉल 4 अर्थातच चालतं, परंतु 1 बॉल 1 ची मॅच खूप जास्त क्रुशियल असते. ज्या कोणाला अर्थातच हृदयाचा प्रॉब्लेम आहे थोडंसं आपण या सामन्यापासून लांब राहा. RM रेनबो वडाळा विरुद्ध आपण पाहतो अर्थातच आई स्वराज्य गावदेवी. एक देखणं दैदिप्यमान आयोजन नियोजन आणि त्याच्यामध्ये काय सामना घडतोय. चला शेवटच्या चेंडूसाठी एकदा जोरदार टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. 1 चेंडू 1 ची गरज. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. सुरुवात करा गोलंदाज. चला हार्डलक आई स्वराज्य गावदेवी. जरी सामना RM रेनबो वडाळा संघाने जिंकला असेल तरी मात्र मन जिंकली आहेत आई स्वराज्य गावदेवी संघाने. हार्डलक 31 धावा डिफेंड करणं एवढं सोपं काम नाही. आपण शेवटच्या चेंडूपर्यंत सामना आणलाय हार्डलक, आणि खूप खूप अभिनंदन RM रेनबो वडाळा. चला यायचं लगेचच आई स्वराज्य गावदेवी. कर्णधार आपण यायचे, आपल्याला सन्मानित करण्यात येणार आहे.
लगेच जायचे प्लीज. आई स्वराज्य गावदेवी कॅप्टन. त्याच्यानंतर मॅन ऑफ द मॅच साठी मी इन्व्हाइट करेल अर्थातच रोहित, ज्याने मात्र महत्वाचे 2 गडी बाद घेतलेत. यायचे रोहित आपण प्लीज. कोयता नावाने जास्तीत जास्त प्रसिद्ध तो खेळाडू आहे. 2 विकेट महत्वाच्या क्षणी आणि धावांचा विचार केला, धावा खर्च केल्यात केवळ 8. रोहित यायचंय. आणि त्याच्यानंतर मी टॉस साठी सुद्धा इन्व्हाइट करणार आहे. सन्मान आणि आदरणीय आपण पाहिलं तर अर्थातच मॅन ऑफ द मॅच साठी मी इन्व्हाइट करेल शाहीजी शेख सर. शाही सरांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते मात्र आपण अर्थातच ट्रॉफी द्यायची आहे रोहितला. रोहितला आपण प्लीज समोर उभं राहायचं. आपण रोहित टॉस साठी यायचं लगेचच. अजित आर एम रेनबो वडाळा कर्णधार आपण सुद्धा यायचं. अभिनंदन रोहित. वेळ आपल्याकडे थोडंसं कमी आहे. आई स्वराज्य गावदेवी कॅप्टन. निलेशजी पाटोळे सर आपल्याला विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते अर्थातच निलेश पाटोळे सर. निलेश पाटोळे सर आपल्याला विनंती आहे. आपल्या शुभ हस्ते आई स्वराज्य गावदेवी संघाला आपण गौरवान्वित करायचे. धन्यवाद आई स्वराज्य गावदेवी. प्लीज सर आपल्याला विनंती असेल एक महत्त्वाचा टॉस सुद्धा आपण करायचं आहे. आर एम रेनबो वडाळा विरुद्ध आपण पाहतोय प्रणव 11 मुकेश रॉयल चेंबूर. हा सुद्धा बॅटल आपल्याला चांगला पाहायला भेटेल. एका बाजूला आशिष तर दुसऱ्या बाजूला अजित. हे 2 कर्णधार आपल्याला पाहायला भेटणार 3 ॲक्शनमध्ये आहेत. निलेशजी पाटोळे साहेब आपल्यासोबत आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करूया. हिंदुस्थान माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना आयोजित नियोजित हिंदुस्थान माथाडी कामगार चषक 2025. प्रणव 11 मुकेश रॉयल चेंबूर. हेड इज अ कॉल आणि यस इट हेड. प्लीज सर आपण स्थानपन्न व्हायचंय. तर अजित नाणेफेकीचा कौल तू जिंकलाय. प्लीज यायचंय. अर्थातच ही स्पर्धा खेळत असताना अर्थातच कसं वाटतंय? चांगली टुर्नामेंट आहे. अर्थात टॉस जिंकलाय, काय घेशील? चालेल. अर्थातच आशिष तुला सुद्धा ऑल द बेस्ट.